अपंग दिनाला उसळला अथांग जनसमुदाय। मागील 4 वर्षापासून दिव्यांग सामाजिक संस्था उरण यांच्यामार्फत 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आणि याही वर्षी 3 डिसेंबर 2024 रोजी मल्टीपर्पज हॉल JNPT येथे उरण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या दिवशी संपूर्ण उरण तालुक्यातील दिव्यांग बांधव एकत्र जमून दिव्यांग दिन साजरा करतात। उठ अपंगा जागा हो, आपल्या हक्काचा तू धागा हो हा संदेश देणारे दिव्यांगांची माऊली कैलासवासी महादेव रामदास पाटील यांच्या पावलांवर पाऊल टाकत दिव्यांग सामाजिक संस्था उरण कार्य करत आहे। दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी या संस्थेच्या मार्फत सोडवण्याचा प्रयत्नही केला जात आहे। सदर दिनाच्या दिवशी दिव्यांगांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक दिव्यांग मित्र मनोहर शेठ भोईर, माजी आमदार प्रीतम म्हात्रे, शेतकरी कामगार पक्ष नेते, प्रमुख उपस्थिती साईनाथ पवार, राज्य दिव्यांग सल्लागार मंडळ, दिव्यांग मंत्रालय मुंबई, मनीषा जाधव, महाप्रबंधक प्रशासक JNPT, ONGC कंपनीचे चांद साहेब, भावना आठवले मॅडम, गौरव पतंगे साहेब, इंदिरा गांधी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कालेल सर, सामाजिक संस्थेचे संतोष पवार साहेब, भूषण पाटील साहेब, लायन्स क्लब दोनागिरी उरणचे संदीप पाटील साहेब, सीमाताई घरत, अंकुश देसाई, ONGC HR एक्झिक्युटिव्ह दिलीप चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्हावासेवा यशवंत ठाकूर, शेतकरी कामगार पक्ष आदी मान्यवरांनी उपस्थिती दाखवली आणि दिव्यांगांना मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच सीमाताई घरत यांनी दिव्यांगांना मिळणारी पेन्शन ही अतिशय कमी असल्याने ते वाढविण्याकरता शासनाकडे मागणी केली। मनोहर शेठ भोईर यांच्याकडून दिव्यांग सामाजिक संस्थेला 6 लाखाची देणगी देण्यात आली। याच संस्थेच्या पाठपुराव्याने ONGC कडून राशन किट उडान NGO मार्फत वाटप करण्यात आले। प्रीतमदादा म्हात्रे यांनी दिव्यांगांना उरण तालुक्यातील दिव्यांगांकरिता स्वयंरोजगारासाठी सिडकोमधून भूखंड मंजूर करून देण्याकरिता मदत करण्याचे आश्वासन दिले। सदर कार्यक्रमाचे पोलीस क्राईमनामा यांनी लाईव्ह टेलिकास्ट महाराष्ट्रभर केले। साईनाथ पवार यांनी दिव्यांगांना त्यांच्या हक्कांच्या योजनांबद्दल माहिती दिली। सदर कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी उडान फाउंडेशनतर्फे दिव्यांगांना ऑर्केस्ट्रा आणि मल्लखांब यांचे नयनरम्य असे सादरीकरण करण्यात आले आणि आलेल्या दिव्यांग बांधवांचे मनोरंजन केले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता दिव्यांग सामाजिक संस्थेने खूप मेहनत घेतली होती। आलेल्या मान्यवरांनी दिव्यांग सामाजिक संस्थेचे कौतुक केले। सदर संस्थेमार्फत महेंद्र म्हात्रे, राजेंद्र पाटील, समीर ठाकूर, उमेश पाटील, योगेश पाटील, संदेश राजगुरू व इतर संस्थेच्या शिलेदारांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मेहनत घेतली होती। त्याचबरोबर कोकण ज्ञानपीठ उरण कला आणि वाणिज्य शाखेतील NSSच्या स्वयंसेवकांनीही खूप मेहनत घेतली। त्याकरिता त्यांना संस्थेमार्फत कौतुकाची थाप म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। एकंदरीत व्यासपीठावरील आलेल्या मान्यवरांचे आभार संस्थेचे अध्यक्ष महेंद्र म्हात्रे यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। महामुंबई चॅनलसाठी रणिता ठाकूर, उरण, रायगड।